नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. दिवाळीच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आकाशकंदील, पणत्या, विविध रंगी आतिषबाजी, रांगोळ्या, फराळाचे ताट अशी मराठी जनांची दिवाळी. या मंगल सण प्रसंगी उत्साह, उल्हास, उत्सव हे सारे तर असतेच, पण या सर्वात महत्त्वाची ठरते ती नातलगांची, आप्तस्विकीयांची भेट. आणि या सणावर कळस चढतो तो वस्तू खरेदीनं. वसुबारसपासून आत्तापर्यंत सोनं, चांदी, गाड्या वगैरे असं सर्व मिळून देशभरात नागरिकांनी 70,000 कोटींहून अधिकची खरेदी केली आहे. निसर्गाचे आणि माणसाचे नाते जितके जुने तितकेच ते नित्य नूतनही. अडचणी, प्रश्न, राजकारण, चर्चेचे मुद्दे सगळे होते, आहेत आणि असणारही आहेत. मात्र हे दिवसच मुळात सेलिब्रेशनचे, आणि त्यामुळेच आपण दिवाळीचा झिरो आवर थोडा वेगळा करणार आहोत. आज आपल्या पोल सेंटरला नेहमीसारखा कुठलाच प्रश्न नाही, त्यावर आपण नेहमी दाखवतो तशा आपल्या मीडिया सेंटरला कुठल्याही प्रतिक्रियाही असणार नाही आहेत. आहे ते फक्त आपले गेस्ट सेंटर. आणि याच गेस्ट सेंटरला आपल्याला जायचंय, कारण आपल्याशी खास गप्पा टप्पा करायला, काही दिवाळी मेमरीज शेअर करायला, काही राजकारणाच्या पलीकडे सांगायला आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि माजी आमदार आणि अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण. नमस्कार. झिरो आवरमध्ये आपलं दोघांचंही स्वागत आहे. नमस्कार. खरं तर दिवाळीच्या सगळ्यात पहिले एबीपी माझा आणि आमच्या दर्शकांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दिवाळीसाठी तुम्ही दोघं छान तयार झालेले आम्हाला दिसतात. आणि अशोकरावांपासून मी प्रश्नाची सुरुवात करते. तुमची वर्षावरची जी पहिली दिवाळी असेल त्याच्या काय मेमरीज आहेत तुमच्या? वर्षावर साधारण 4 वेळा दिवाळी सेलिब्रेट करण्याचा योग आला. 1975 सह्याद्रीला, खरं म्हणजे माझे वडील मुख्यमंत्री 1975ला राहिले. त्यावेळेस ते सह्याद्रीमध्ये राहिले आणि तिथे मुख्यमंत्री म्हणून ते निवासस्थान त्यावेळेसचं होतं. आणि तिथे पहिली दिवाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सेलिब्रेट करण्याचा योग आला. त्यानंतर 1986 ते 88 हा कालावधी जो होता, त्यावेळेस माझे वडील मुख्यमंत्री म्हणून वर्षावर होते. ती वर्षावरची पहिली दिवाळी सेलिब्रेट आम्ही केली. आणि त्यानंतर 2008मध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि 2010ला, त्यामुळे साधारण मुख्यमंत्री आणि वर्षा हे साधारण 3 वेळा वर्षावर दिवाळी साजरी केली. अर्थात वेगवेगळा कालावधी होता, वेगवेगळे त्यावेळेस क्षण होते. आणि पहिली दिवाळी वर्षावर्षी जी 1986 ते 88 असा जो कालावधी गेला, त्यावेळेस आम्ही म्हणजे कॉलेजमधून त्यावेळेस शिकूनच बाहेर पडलो होतो. आणि मी खासदारकीच्या पोटनिवडणुकीला नंतर उभं राहिलो. आणि त्यावेळेसचे कॉलेज म्हणजे एक तारुण्यामध्ये, आता अर्थात मी काय आता वयस्कर अजून झालेलो नाहीये, परंतु त्यावेळेसची दिवाळी कॉलेजमधून निघालेल्या तरुणातली पहिली दिवाळी आणि ती वर्षामध्ये अशा प्रकारची तो कालावधी होता. आणि एक वेगळं वातावरण त्यावेळेस, अर्थात त्यावेळेचा काळ वेगळा होता, कालावधी वेगळा होता. आणि अशा प्रकारे ती दिवाळी, अर्थात सर्वच दिवाळी आनंदाने आम्ही सेलिब्रेट केली. अशा प्रकारचा तो माहोल त्यावेळेसचा होता. खरं तर तुम्ही अशी एकमेव व्यक्ती असाल की ज्यांना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून पण तिथं वर्षावर दिवाळी साजरी करायला मिळाली, नंतर स्वतः मुख्यमंत्री म्हणून पण साजरी केली, आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या एज ग्रुप्समध्ये तुम्हाला ती दिवाळी तशी वर्षावर साजरी करायला मिळाली. त्यामुळे हा अनुभव सुद्धा फार वेगळा राहिला असेल. दिवाळी आपण सुद्धा आज इतकी वर्ष साजरी करत आलात, एखादी स्पेशल मेमरी दिवाळीची आपण काय सांगाल? स्पेशल मेमरी म्हणजे मला वाटतं लग्नानंतरची पहिली दिवाळी जी माझी झाली, तर माझ्या
नांदेडच्या शेतावर आम्ही इनिशियली लग्न झाल्यानंतर शेतावर डायरेक्ट राहायला गेलो. अच्छा. तर 3 वाजता सकाळी उठून आंघोळ विंघोळ करून मी आणि आमचे सासूबाई तयार राहिले. तर ते मला काहीतरी नवीन नवीन वाटलं, कारण की आमच्याकडे असं नव्हतं. आम्ही दिवाळी म्हणजे आमचे आराम सुट्ट्याचे दिवस असायचे, पण या घरी आल्यानंतर ते सकाळी लवकर उठणं लावणं आणि ताजा ताजा फराळ खाणं हे सगळ्यासाठी मला ते एकदम आठवणसारखं राहिलं. आणि ती परंपरा अजूनही आम्ही चालू ठेवलेली आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही आताही नांदेडलाच आहात आणि नांदेडलाच दिवाळी साजरी करायची असा प्रयत्न आपला असतो का? नाही, मला वाटतं माझं लग्न झाल्यापासून आम्ही दिवाळी नांदेडलाच करतो, कारण की यांची ऑफिस अगर बिझनेस वगैरे सगळे इथे असल्यामुळे आम्ही युजली नांदेडला दिवाळी करतो. मी त्याला थोडंसं एक म्हणजे अशी आमची परंपरा राहिलेली आहे की वडील असताना बहुतांश कालावधी वडिलांचा मुंबई आणि दिल्लीमध्ये गेला. ते केंद्रामध्ये मंत्री अनेक वर्ष होते. केंद्रीय गृहमंत्री होते आणि शिक्षण मंत्री होते, वित्त मंत्री होते. त्यांचा बराचसा कालावधी हा दिल्लीमध्ये गेला. तर ज्यावेळेस ते दिल्लीला असायचे आम्ही सर्व लोक दिल्लीला जायचो दिवाळी साजरी करण्याकरता, कारण की त्यांच्यावर जिम्मेदाऱ्या जास्त होत्या. त्यांना सातत्याने मुंबईला किंवा नांदेडला त्यावेळेस शक्य व्हायचं नाही. त्यामुळे आम्ही सर्व कुटुंबातले सर्व माझ्या 5 बहिणी आणि आम्ही दोघं आम्ही दिल्लीला जायचो आणि दिल्लीला आम्ही वडिलांबरोबर राहायचो त्या दिवाळीच्या कालावधीमध्ये. मी ज्यावेळेस ते महाराष्ट्रामध्ये मंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रामटेक बंगल्यावर आम्ही राहायचो. त्यावेळेस तिथे सेलिब्रेशन अनेक वर्ष 10 वर्ष जवळ रामटेकवर होतो आणि नंतर वर्षावर. त्यामुळे ते वडील असताना आम्ही सर्व मंडळी ही नांदेडला म्हणजे मुंबईला किंवा दिल्लीला असा आमचा प्रवास असायचा. परंतु आई वडील गेल्यानंतर माझं जास्त नांदेडला आम्ही ठरवलं की दिवाळीमध्ये आपण नांदेडला यायचं, कारण की लक्ष्मीपूजन हे घरच्या देवासमोर तिथे घरी आपण करायचं आणि म्हणून आम्ही नांदेडला दिवाळीला असतो नॉर्मली. आणि आमचा छोटा एक बिझनेस पण आहे, त्या बिझनेसमध्ये सुद्धा तिथे पाडवा दिवाळी आणि तिथे लक्ष्मीपूजन असतं. त्यामुळे नांदेडला येण्यामध्ये सगळ्यांच्या भेटीगाठी होतात आणि घरी सेलिब्रेट करणं हे आम्ही ठरवलं. जवळपास गेल्या 20-25 वर्षापेक्षा जास्त कालावधी आता आम्ही नांदेडला दिवाळी सेलिब्रेट करत आहोत. आत्ताच जसं भाभींनी सांगितलं तसं शेतावरची दिवाळी हा अजून एक वेगळाच काहीतरी प्रकार आहे. आणि अगदी 3 वाजता सकाळी उठणं म्हणजे फारच लवकर. तर ही काय म्हणजे अभ्यंग स्नान असतं नरक चतुर्दशीच्या दिवसाबद्दल बोलत असतील त्या, पण म्हणजे ही प्रथा तुमच्या घरी खूप आधीपासून आहे का? दिवाळी आली की म्हणजे सकाळी लवकर उठायचं हा एक पहिला कार्यक्रम आहे. म्हणजे जे कदाचित आजच्या पिढीला किंवा आम्हाला आमची दिवाळी सकाळी 8 नंतर सुरू होते असं पाहिलं तर. परंतु आई वडील असताना सकाळी 4ला उठा, मग उठणं लावण्याचा कार्यक्रम, तयार होण्या आंघोळ वगैरे. आणि लग्न झाल्यावर पहिल्यांदा आम्ही शेतावर गेलो होतो, शेतावर दिवाळी साजरी केली होती. असं तो होतं एकच वर्ष त्यावेळेस होतो. पण नॉर्मली दिवाळी नांदेडच्या शिवाजीनगरला जे आमचं घर आहे तिथे. परंतु आईचा कटाक्ष असायचा की दिवाळीमध्ये तरी एरवी तर गोष्ट वेगळी, एरवी प्रत्येकाची पहाट वेगवेगळी आहे. आमच्याकडे कोणी 7ला उठतं, कोणी 8ला उठतं, सोयीप्रमाणे कार्यक्रम असतो. परंतु मला जबाबदारी असल्यामुळे मला लवकर तयार व्हावं लागतं. परंतु दिवाळीच्या कालावधीमध्ये आईंनी जो दंड घालून दिला होता तेव्हा लवकर सकाळी 5 किमान तरी 5-5:30 तरी उठून 7 वाजेपर्यंत तयार झालं पाहिजे. अशा एक प्रकारचा थोडासा सवय होती त्यावेळेसची, ती कालांतराने बदलत गेली नंतर. अमिता भाभींना मी विचारेन की भाभी आपण आलात तेव्हा बरंच बदल आपल्याला लग्न झाल्यावर वाटला असेल, कारण नुसतंच म्हणजे एक सोशो कल्चरल डिफरन्स पण बराच असेल. म्हणजे एक स्पॉटलाईटचा भाग होता की चव्हाण परिवारावर सतत स्पॉटलाईट राहिलेला आहे, मात्र त्याचबरोबर कल्चरली सुद्धा हा सगळा बदल असेल. तर तुम्ही कसं ॲडजस्ट केलं? त्यावेळेला वेगळं वाटलं का? सण नुसतं दिवाळीच नाही पण इतर सण, इतर हा सगळं आयुष्याचा हा बदल? मला असं वाटत नाही, कारण की माझे फॅमिली जे आहेत म्हणजे आई नानाबरोबर एकदम सिम्पल वाटलं, एकदम नॉर्मल फॅमिली, एकदम सामान्यसारखं जसं दिवाळी लोक करतात सगळीकडे तसंच वाटलं त्यांना. वेगळं काही वाटलंच नाही.
आणि जी संस्कृती आपली हिंदूची असते ती संस्कृती तेच चालू राहते ना. ते कुठे तुम्ही गेला इट इज ऑलवेज सेम. पण खूप भरपूर लोक येणारे जाणारे, एक मराठी संस्कृतीमधला जो फराळ किंवा आता जसं तुम्ही म्हटलं तसं बऱ्याच सकाळी लवकर उठणं, तर हा सगळा तुमच्यासाठी हे कल्चरली वेगळं होतं का की असंच होतं तुमच्याही घरी? नाही, असं हेच कल्चरली वेगळंच होतं. आमच्याकडे असं काही नसतो. आमच्याकडे दिवाळी संध्याकाळी पूजा नसतं, घरच्या घरी तेवढंच असतं. इथे जरा ह्या कल्चरमध्ये वेगळं वाटलं मला, काहीतरी नवीन. पहिले 1-2 वर्ष नंतर माणूस ऍडजस्ट होऊन जातो त्या गोष्टीला. मग तुम्हाला ऍडजस्ट व्हायला म्हणलं तर ते माणूस बॉम्बेला राहिल्यानंतर सगळ्या गोष्टी मिळतात. नाही, माझी आय थिंक माझे सासू खूप कॉपरेटिव्ह होतात आणि सासरे पण आमचे खूप येते होते. म्हणजे मला समजून घेतलं त्यांनी आणि त्यांच्या मोडमध्ये त्यांनी मला हे करून घेतलं. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडनं तुम्ही खास बऱ्याच गोष्टी शिकल्या असाल तुमच्या सासूबाईंकडनं. तर त्या काय तुमच्या काय त्यांच्या मेमरीज आहेत? सासूची मेमरीज म्हणजे खूप छान आहेत. ते मला ॲक्च्युली बिंग द ओनली सन, म्हणजे साहेब एकुलता एक मुलगा, तर ते परंपरा घराची चालू राहायला पाहिजे, सगळ्यांना एकत्र आणायला पाहिजे. अजूनही आमचे बहिणी, नानाचा वाढदिवस असो किंवा साहेबांचा वाढदिवस असो, आम्ही सगळे एकत्र येतो. शक्य जेव्हा काही कार्यक्रम असला तर आम्ही सगळे बहिणी सगळे एकत्र येतो. तो परंपरा आम्ही चालूच ठेवली आहे. दॅट युनिटी इन द फॅमिली दॅट इज कॅरीड ऑन ओनली. अच्छा, अशोकराव, आपल्याला विचारते की आपले वडील शंकरराव हे अत्यंत असे म्हणजे स्ट्रिक्ट डिसिप्लिनेरियन मानले जायचे आणि अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड सुद्धा असं त्यांना म्हणायचे. त्यामुळे अनेक वेळेला त्यांना लोक हेडमास्टरही म्हणायचे. तर तुम्ही लहान असताना तुम्हाला सुद्धा मुलगा म्हणून अत्यंत स्ट्रिक्टली वाढवलं का त्यांनी? त्याच्याबद्दल कधी गैरसमज सुद्धा बऱ्याचशा वेळेस लोकांमध्ये कदाचित निर्माण. प्रशासकीय कामामध्ये निश्चितच ते कडक शिस्तीचे होते. वक्तशीरपणा त्यांच्या आयुष्याचा भाग होता. मंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द ही प्रशासनाच्या दृष्टिकोनात कडक राहिली, शिस्त राहिलेली आहे. आणि त्यांच्या कालावधीमध्ये प्रशासकीय निर्णय किंवा प्रशासकीय जी काही पद्धत आहे ती खूप कडक आणि काम खूप त्यांनी, ही वॉज अ वर्कहॉलिक ज्याला म्हणू आपण. म्हणजे काम एकदा हाती घेतल्यानंतर ते काम पूर्ण करायचं आणि महाराष्ट्राचं हित पाहण्याचं काम त्यांनी नेहमी केलं होतं. परंतु ऑफिस आवर्स म्हणजे घरी आल्यानंतर एका वडिलाप्रमाणे त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं. खूप प्रेमळ होते. माझ्याबरोबर अनेक वेळा ते क्रिकेट, फुटबॉल वगैरे आम्ही संध्याकाळी घरी खेळायचो. अनेक वेळा आफ्टर इज रिटायरमेंट, म्हणजे मला सांगा, हो, म्हणजे आफ्टर इज रिटायरमेंट सुद्धा आम्ही अनेक वेळा त्यांना घेऊन जायचो बाहेर जेवायला, रेस्टॉरंटला चला. ताजमध्ये म्हणा कधी त्यांना नॉन व्हेजिटेरियनची खूप आवड होती. त्यामुळे आम्ही त्यांना मुंबईला कदाचित ते पदावर असताना कदाचित जायला संकोच होत असेल, परंतु आफ्टर रिटायरमेंट आम्ही त्यांना घेऊन जायचो. म्हटलं चला आपण आज जेवायला बाहेर जाऊया, ताजला जाऊया. काही गोष्टी त्यांच्यामधल्या मी पाहिल्या की ही रिअली एन्जॉयड लाईफ आणि कधीही त्यांना संकोच कुठल्या गोष्टीचा वाटला नाही. ही वॉज व्हेरी फ्रँक आणि मोकळेपणे काम करायचे. शिस्तीचे होते, वादच नाही, पण कामापुरती शिस्त ती घरात असो किंवा प्रशासनाच्या कामामध्ये असो. अदरवाईज ही वॉज अ व्हेरी नॉर्मल ह्युमन बिईंग. आणि आमच्यासोबत आम्ही अनेक वेळा सुट्टीवर पण जायचो. कधीतरी वर्षातून एकदा कधी महाबळेश्वरला सुट्टीवर गेलो, कधी आम्ही हिमाचलमध्ये सुट्टीला गेलो, असे कधी काश्मीरला गेलो. असे अनेक प्रसंग आहेत की ते आम्ही त्यांच्याबरोबर फॅमिलीबरोबर हॉलिडेवर सुद्धा त्यांच्यावर गेलेलो आहे. सो इट वॉज अ डिफरंट टाइम वी हॅव एन्जॉयड ऑल टुगेदर. म्हणजे खरं तर तुम्हाला असं त्यांच्याकडे वेळेचा अभाव आहे असं तुमचं बालपण गेलं नाही, म्हणजे तुम्हाला ते वेळ देऊ शकायचे? पूर्णपणे असं म्हणणार नाही. ही वॉज व्हेरी बिझी. म्हणजे त्यांनी स्वतःच्या कामामध्ये, आम्ही कधी गेलो तर काम कधी काही मला शिकवायचे ना बऱ्याचशा वेळेस. मला त्यांचं, ही वॉज व्हेरी बिझी पर्सन. म्हणजे खरं म्हणजे आमचं बालपण आमच्या आईंनीच माझं सर्व पूर्णपणे सांभाळलं. माझ्या 5 बहिणी आणि मी, आम्हाला सांभाळण्याचं काम, शिक्षण देण्याचं काम ती जवळपास चौथी पास माझी आई 3री किंवा 4थी पास असेल. परंतु आमचा अभ्यास करून घेणं हे तिला जमायचं. कसं करायचं मला माहित नाही, पण ती शिकवायची आम्हाला. आणि वडील कधी कधी आम्हाला गरज पडली, विशेषतः सिविक्स आहे, सिविक्स हा सब्जेक्ट जो होता शाळेमध्ये, ते वडील आम्हाला शिकवायचे.
सिविक्स मध्ये. तर कधी काही गरज पडली तर मॅथमॅटिक्स पण शिकवायचे. तर ही वॉज गुड ॲट ऑल दॅट. परंतु वेळ कमी असायची ही गोष्ट खरी आहे. ज्या वेळेस वेळ मिळायचा त्यावेळेस ते वेळ काढून आम्हाला विशेष परीक्षा असताना लक्ष द्यायचे आमच्याकडे. पण जसं तुमचे वडील तुमच्या बरोबर कधीतरी वेळ काढून मात्र क्रिकेट खेळायचे, तुम्हाला बाहेर फिरायला न्यायचे, तसं तुम्ही तुमच्या मुलींबरोबर कसा टाइम स्पेंड करता? इंटरेस्टिंग क्वेश्चन. मुद्दा आहे, आम्ही त्यांना बाहेर न्यायच्या वेळी तेच आम्हाला बाहेर नेतात. हा बदल आहे. म्हणजे दोन्ही मुली या मुंबईमध्ये शिकलेल्या आहेत, सोशल आहेत, आणि तेच आमचा कार्यक्रम किंवा आमच्या सुट्ट्या तेच ठरवतात आणि आम्हाला सांगतात की नाही आता या महिन्यामध्ये वेळ काढा, आपल्याला अमुक ठिकाणी जायचं आहे फिरायला, अमुक ठिकाणी सुट्टीला जायचं आहे. सो दे डिसाईड अँड वी फॉलो देम. अशा प्रकारची परिस्थिती आज आमच्या घरामध्ये आहे. म्हणजे आमच्या हातात काही ठेवलेलं नाहीये, ते डिसाईड आणि मग आम्ही जायचं, आणि आम्हाला वेळ नाही मिळत ते स्वतः जातात. मग अशी परिस्थिती आहे. अच्छा. अमिता भाभी, खरं तर जसं अशोकरावांबरोबर झालं तेच तुम्हाला सुद्धा मुलींना मोठं करताना झालं का? त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्याकडे त्या कशा करतात अकॅडमिकली, या सगळ्या गोष्टींकडे तुम्हालाच लक्ष द्यावं लागलं का, की अशोकराव सुद्धा त्यांचा कधी अभ्यास घ्यायचा? साहेब पण कधीतरी बसायचे, पण अभ्यास त्यांचा 10वी पर्यंत मी म्हणजे पूर्ण त्यांचा अभ्यास मी घेतलेला आहे. 10वी नंतर जरा थोडंसं कठीण गेलं तर मग ते क्लासेस वगैरे जॉईन केले होते. पण अभ्यास वगैरेचे मी आय टू बी व्हेरी कॉन्शियस अबाउट ते अभ्यास काय चाललंय. पण एक गोष्ट तेवढीच होते की अशोक वॉज वेल वर्स की काय चाललंय काय नाही, विच क्लास काय चाललंय, काय क्लास शाळेमध्ये काय प्रॉब्लेम आहे का त्यांना, ते बरोबर संध्याकाळच्या वेळा झोपायच्या अगोदर सगळ्या चर्चा व्हायची वडिलांची आणि मुलांची. अच्छा. आणि त्यांच्या शाळेचे ज्यावेळेस कार्यक्रम व्हायचे, मुंबईच्या विल्ला टेरेसा हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं, आणि वर्षाला काहीतरी पेरेंट्सची मीटिंग किंवा फंक्शन्स व्हायचे, तर मी जायचो ना. आय यूज टू अटेंड विथ माय वाईफ. आम्ही दोघंही जायचो आणि त्यांना असं वाटू नये की बाबा आमचे वडील मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि आमच्या कार्यक्रमाला येत नाहीत किंवा आमदार आहेत. तर आम्ही कटाक्षाने त्यांच्यामध्ये अशी फिलिंग येऊ नये किंवा शिक्षकांना असं वाटू नये किंवा यांचे आई वडील काही मोठे आहेत फार आणि आम्हाला अटेंड करत नाही असं वाटू नये, म्हणून त्यांच्या शाळेतल्या फंक्शन्सला मी जायचो. आणि मला जमलं नाही तर माझी वाईफ, माझी मिसेस, ही शाळेमध्ये जाऊन अटेंड करायची. पेरेंट्स टीचर असोसिएशन मध्ये शी यूज्ड टू टेक पार्ट. आणि त्यामुळे असं कधी वाटलं नाही शाळेमध्ये त्यांना की हे फार वेगळे आहेत आणि यांच्या घरचं कोणी येत नाही, फार वेगळं कल्चर आहे, असं आम्ही कधीही होऊ दिलं नाही. नक्कीच तुम्ही दोघांनी खूप एफर्ट घेतला हे दिसतंय. पण एक आम्हाला सर्वसाधारण असं वाटतं की अशी जी मुलं असतात की म्हणजे थेट ज्यांचे नुसते वडीलच नाही तर आजोबा सुद्धा एखाद्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, अशा मुलांना त्यांचे पाय जमिनीवर ठेवणे हे सुद्धा एक मोठं चॅलेंज असेल. आणि हा प्रश्न खरं तर माझा तुमच्या दोघांना आहे की ह्यावर तुम्ही दोघांनी कधी बोलला होतात का? कारण त्या खूप लहान असतील तेव्हाच आपण CM होतात, त्यामुळे नक्की त्यांचं चाइल्डहुड हे नॉर्मल असावं ह्यासाठी आपण काय केलं? मी स्वतः त्या अनुभवातून गेलेलो आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण जो प्रश्न मला विचारला त्या अनुभवातून मी स्वतः गेलेलो आहे. आणि मी शाळेत असताना तसं काही मी स्पेसिफिकली कोणाचा मुलगा आहे हे मी कधी जाणू दिलं नाही, पहिली गोष्ट. परंतु या गोष्टी लपून राहत नाहीत आणि मग ती शाळेमध्ये तो प्रसंग येतो. बऱ्याचशा वेळेस राजकीय ज्या घडामोडी घडतात त्याचे पडसाद कधी कधी होतात, मुलांमध्ये पडतात. शाळेच्या शिक्षकांमध्ये सुद्धा काही बऱ्याचशा वेळेस अनुभव असे आले की त्या शाळेमधले कधी शिक्षक सुद्धा कुठल्या पक्षाची किंवा कुठल्या एका विचारसरणीशी संबंधित असतात. तर त्यावेळेस मग कदाचित त्याचा परिणाम हा आमच्यासारख्या बॅकग्राऊंड असलेल्या लोकांवर कधीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या दोन्ही होत असतो. मी त्यातून गेलेलो आहे म्हणून माहिती आहे. आणि म्हणून मी कॉलेजमध्ये सुद्धा ज्यावेळेस आलो, माझ्या मित्रांना माहीत नव्हतं. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा 85ची गोष्ट आहे, 1985 ते 88 मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. 86ची मी कॉलेजमध्ये होतो. महेश मांजरेकर, मी असे आणि DP सावंत किंवा मग संजीव कांबळे, आम्ही हे 4-5 जण एकत्र असायचो. परंतु महेश मांजरेकरांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी मी ऐकली कुठे, तो म्हणाला की अशोक चव्हाणांचे वडील मुख्यमंत्री हे आम्हाला
वर्षभर तरी माहीत नव्हतं. ज्यावेळेस वडिलांचा त्यांच्या वाढदिवस होता त्या दिवशी आम्हाला कळालं की आमच्या मित्राचा वडील हे मुख्यमंत्री आहेत राज्याचे आणि त्यांचा वाढदिवस आज आहे. की त्यावेळेस त्याला माझं बॅकग्राऊंड कळालं की या आम्ही कधीच शाळेमध्ये कॉलेजमध्ये असं जाणू दिलं नाही. एक ॲबनॉर्मल म्हणजे नॉर्मलसी जी असते ती मित्रांमध्ये ही राहिली पाहिजे आणि त्याचा परिणाम आपल्या मित्रमैत्रिणींच्या संबंधात येऊ नये हा एक आता माझ्या मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा असं काही फारसं म्हणजे जाणू दिलं नाही की आम्ही आणि त्यांनाही ते आवडायचं नाही की कारण नसताना लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलतो आपल्याकडे पाहिल्यानंतर. त्या सुद्धा अतिशय नॉर्मल राहिल्या आणि कधी काही वेगळेपण किंवा काही VIP त्याला एक VIP कल्चर असा प्रकार कधी मुलींनी सुद्धा जाणू दिला नाही. नॉर्मल राहिले, नॉर्मल मुलांप्रमाणेच ते शाळेमध्ये वावरले आणि खेळले आणि शिकले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा असा कसा प्रसंग आम्ही येऊ दिला नाही आणि त्यांनी सुद्धा तो त्यांच्या कधी वागण्यामध्ये जाणू दिला नाही. अमिता भाभी, तुम्ही सुद्धा जास्त त्यांच्या शाळेत जात असाल, तुम्हाला सुद्धा ह्यासाठी काही विशेष एफर्ट्स घ्यावे लागले का की ते नॉर्मल त्यांचं चाइल्डहुड राहिलं पाहिजे? नाही, विशेष एफर्ट नाही. म्हणजे काय आमच्या घरी तसं नव्हतंच. आई नाना असताना ते त्यांचं लहानपण बेसिकली आई नाना असतानाच गेलेलं. तर ते सीन सिम्प्लिसिटी की आमच्या घरी एकदम सिम्पल राहतात सगळे आणि ते सिम्प्लिसिटी त्यांनी शिकली आणि तेच त्यांना कधी जाणवलं नाही. इव्हन शाळेच्या टीचर्समध्ये इव्हन मी जायची शाळेमध्ये की अमकीची मिसेस आहेत किंवा अमकीची सून आहे किंवा मिनिस्टरची बायको आहे असं कधी त्यांना जाणवलं नाही. ॲज टू मिक्स सगळ्यांबरोबर. त्यामुळे शाळेमध्ये पण ते मुलांचा किंवा ते टीचर्सला असं कधी वाटू दिलं नाही की यांना काही वेगळं तुम्ही शिकवावं, यांना काही वेगळं तुम्ही अटेन्शन द्यावं. चूक केली तर तुम्हाला माफी नाही हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे तसं काही त्यांचं वातावरणामध्ये त्यांना काही फरक जाणू दिला नाही. आय सॉ टू दॅट दे वर व्हेरी स्ट्रॉंग. त्यांना अपब्रिंगिंग स्ट्रॉंग झालं पाहिजे मुलांना. बिंग अ पॉलिटिकल बॅकग्राऊंड दे शुड बी व्हेरी स्ट्रॉंग. एवढंच मी आय सॉ टू दॅट. तुमच्या दोघांपैकी जास्त स्ट्रिक्ट कोण आहे मुलींबरोबर? दोघंही नाही, अजिबात नाही. म्हणजे वी लव्ह देम सो मच की आमच्यापैकी हा आमचा कमजोरी म्हणा पण की त्यांचे खूप लहानपण आणि आता सुद्धा खूप लाड त्यांचा केला जातो आणि दे गेट एव्हरीथिंग यू वॉन्ट. पण दे हॅव रिअलाइज म्हणजे आता त्यांना लक्षात येते त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना लक्षात येत आहेत. आम्ही त्यांना एक तर असं आहे की मगाच्या प्रश्नाला एक पूरक उत्तर माझं असं आहे, आमच्या घरी असं VIP कल्चर नावाचा प्रकारच कधी नाही. आमच्या घरात सातत्याने ना म्हणजे आय वॉज बॉर्न इन अ फॅमिली वेअर माय फादर वॉज ऑलरेडी अ डेप्युटी मिनिस्टर म्हणजे उपमंत्री असतापासून मी वडील मंत्री राहिले, मुख्यमंत्री 2दा राहिले, केंद्रामध्ये गृहमंत्री 5-6 वर्ष राहिले. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये त्याचा इफेक्ट कधीच नव्हता आणि इव्हन लोकांशी वावरण्यामध्ये राहण्यामध्ये कधी आम्हाला तसं वाटलंच नाही. तेव्हा फार काहीतरी मोठं आहे. म्हणजे माय फादर एकेकाळी नरसिंहरावजी किंवा राजीव गांधींना अतिशय विश्वासाचे म्हणून सहकारी म्हणून त्यांचा सुद्धा कालावधी गेलेला आहे. बरोबर. आणि त्यावेळेस सुद्धा ही वॉज एन्जॉईंग अ व्हेरी टॉप पोझिशन त्यावेळेस केंद्रात सुद्धा. परंतु आमच्या आयुष्यामध्ये आम्ही वडिलांना नानाचं म्हणत राहिलो, नाना हे शेवटपर्यंत नानाच राहिले. आम्ही त्यांना फार मोठ्या पदावर आहेत म्हणून फार असं कधी काहीच वाटलं नाही. नांदेडमधल्या लोकांशी आजही संबंध आहेत. आज सगळं बदललंय. आपण आज पाहतो राज्यात केंद्रात सत्ता येते, आम्ही तर सत्ता आलेली पाहिलेली, सत्ता गेलेली पाहिलेली आहे. त्यामुळे आम्हाला त्याचं काही त्याच्यात ते सत्ता चढली असं म्हणतात ना, अशी सत्ता कधी चढली नाही आम्हाला. आणि ती चढली तरी आम्हाला कधी आवडत नाही कारण की हे आमचं कल्चरच नाही. आम्हाला एक म्हणजे माणूस तसं फ्री पाहिजे, त्या वातावरणात वागायची सवय आम्हाला. तुमच्या दोघांची भेट कुठे आणि कशी झाली? आम्ही दोघं कॉलेजमध्ये भेटलो. तुम्हाला म्हणजे माहिती होतं का की ते कोण आहेत? नाही, माहीत होतं मला. माझी एक मैत्रीण त्यांच्या वर्गात होती. येस, हो माहीत होतं कारण की माझी एक मैत्रीण त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांच्या वर्गात होती. तर ती सारखी सांगायची. तर एकदम सहज त्यांच्या सोशलमध्ये त्यांची भेट झाली माझी. त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं होतं का की पुढं तुमचं लग्न अशोकरावांशीच होणार? असं सांगता येणार नाही. वेळ काळ जेव्हा आम्ही सगळे एकत्र फिरत होतो, सगळे ग्रुप होतं आमचं, तर मग स्लोली टर्न टू दिस थिंग. लग्नापर्यंत पोहोचली गोष्ट. तुम्ही काय सांगाल अशोकराव? कशाबद्दल? म्हणजे त्यावेळेला जेव्हा या भेटल्या तुम्हाला पहिल्यांदा, त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं होतं का की पुढचं पूर्ण आयुष्य तुम्ही त्यांच्याबरोबर
जाणार चालणार? सरिता, माझ्या लाईफमध्ये माझा एक स्वभावाचा भाग आहे की आय एम अ व्हेरी कमिटेड पर्सन. म्हणजे आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मनाशी ठरवली तर ती गोष्ट मी पूर्णत्वास नेण्याचा माझा प्रयत्न आहे. आय एम ऑलवेज इमोशनल, लॉयल आणि अटॅच टू एव्हरीथिंग व्हॉट आय डू. त्याच्यामुळे मी अमिताला भेटलो त्यावेळेस ठीक आहे, इनिशियल फ्रेंडशिप होती आणि नंतर ते लग्नामध्ये रूपांतर झालं, हा फॅक्ट आहे. पण ती माझी कमिटमेंट होती माझी लाईफमध्ये की नाही ठीक आहे, आता आपली मैत्री आहे, इट इज गोईंग बियॉन्ड मैत्री. आता आपण पुढे चाललो आहे तर मग लेट अस कीप इट अप, आपण केलं पाहिजे. त्यामुळे मी कमिट केलं होतं स्वतःला आणि आमच्या गुरु जे आहेत सत्यसाई बाबा, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग लग्न केलं. सो आयुष्यामध्ये माणसाच्या लाईफमध्ये कमिटमेंट हा भाग आहे आणि ती कमिटमेंट मध्ये मी आजही, म्हणजे नॉट लग्नच नव्हे तर लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी मी केल्या ती माझी कमिटमेंट पाळण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केलेला आहे. भाभी, त्यावेळेचे अशोकराव आणि आत्ताचे अशोकराव कसे बदलत गेलेत? त्यावेळेचे अशोकराव ॲक्च्युली यंग माणसं, तरुण होतो आम्ही, तेव्हाचा स्वभाव वेगळा असतो आणि मॅच्युरिटी म्हणून माणूस फरक पडतोच ना तेवढं. तर तेव्हा एक वेगळं म्हणजे त्यांचा स्वभाव वेगळं होतं, केअरफ्री होती, जबाबदारी नव्हती. नंतर हळूहळू जेव्हा जबाबदारी पडली नंतर आपोआप स्वभाव मॅच्युअर्ड झाला अँड थिंग्स ही बिकम मोर मॅच्युअर्ड, मोर रिस्पॉन्सिबल फॉर हिज जे काही पॉलिटिकल कॅरियर असो किंवा रिस्पॉन्सिबल झाले तर फरक पडतोच ना. अच्छा, तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल वाटतो ह्या एवढ्या काळामध्ये? कारण बरंच त्यानंतर आयुष्य तुम्ही बघितलं, हळूहळू वेगवेगळे चढउतार सुद्धा आयुष्यात येत असतात. त्यावेळेला म्हणजे कधी चांगले दिवस येतात, तुम्ही स्वतः सांगितलं की बरंच काही घडत जातं. अशा वेळेला लोकसुद्धा बदलत असतात. काय तुमच्या स्वतःमध्ये बदल झाला? काय तुम्हाला जाणवलं? काय प्रिन्सिपल्स घेऊन मग आता तुम्ही पुढे जात आहात? पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आई वडील होते त्यावेळेस थोडं एक केअरफ्री लाईफ होतं, जबाबदाऱ्या फार कमी होत्या आणि आई वडील असल्यामुळे आईवडिलांनी आपल्या घेतलेल्या जबाबदाऱ्या, आई वडील असल्यामुळे फार त्यावेळेस जबाबदारी ही अंगावर नसायची आणि ते एक आयुष्यातला एक वेगळा भाग होता. शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, तो कालावधी, मित्रमैत्रिणी आणि त्यावेळेसचा जो म्हणजे लाईफमध्ये सर्वात सुखाचा क्षण जो असेल तो त्यावेळेस काळ जो आहे हा त्यावेळेसचा आहे. म्हणजे ज्यावेळेस काही जबाबदारी, आई वडील होते ते पाहायचे, वडील आहेत, आई आहेत, काही पाहायची गरज नाही. पण एके दिवशी ज्यावेळेस म्हणजे मी राज्यमंत्री असेपर्यंत माझे आई वडील होते. नंतर मंत्री झाल्यानंतर नंतरच्या कालावधीमध्ये महसूल मंत्री मी झालो. मी त्यानंतर परिवहन मंत्री असताना माझे वडील गेले. माझी आई, पहिल्यांदा माझी आई गेली आणि त्यावेळेस आई घरामध्ये होती आणि आता अचानक आई नाहीये याचा भास झाला. वर्षभरात परत वडील गेले वर्षभरामध्ये. तर त्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या अचानकपणे अंगावर आल्या आणि मग त्या जबाबदार, अर्थात तोपर्यंत मी तेवढा सक्षम झालो होतो, आई वडील वयस्कर झाले होते, ती जाणीव मला होती की ही जबाबदारी कधी ना कधी येणार. आणि एक दिवशी माझे वडील बॉम्बे हॉस्पिटलला मुंबईमध्ये आजारी होते आणि खूप सिरियस होते. म्हणजे ते रिकवर व्हायचे, मध्ये मध्ये पुन्हा त्यांना त्रास व्हायचा. तर मी त्यांना भेटायला पाहायला संध्याकाळी आम्ही रोज जायचो त्यांच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस. तर त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये अश्रू होते. तर मला वडील म्हणाले, तू का तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत? मी किती दिवस राहणार आहे, आता जबाबदारी तुम्हाला घ्यायच्या आहेत. हे त्यांचे शब्द माझ्या कानामध्ये आजही आहेत. आणि त्यांचं म्हणणं बरोबर, ते म्हणाले मी किती दिवस राहणार, तुम्हाला जबाबदाऱ्या स्वीकारायला सगळ्या. आणि मग त्यानंतर मी खूप स्वतःला सावरलं आणि मग जबाबदाऱ्या घेत गेलो. राजकीय क्षेत्रामध्ये वडील असतानाच मी आलो. माझं म्हणजे सुदैव मी समजेन की वडील असताना मी खासदार झालो, वडील असताना नंतर मी राज्यमंत्री झालो आणि ते विड्रॉ होत गेले आणि मी टेक ओव्हर करत गेलो. असा सगळा तो कालावधी आहे. मी स्वतःला भाग्यवान म्हणजे देव ईश्वराचा आशीर्वाद मानेन मी की त्या कालावधीमध्ये मी ग्रॅज्युअली राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने झेप घेतली आणि निश्चितच राजकीय क्षेत्रामध्ये ती भक्कमपणे मी पाय रोवले. तर वडील गेले आणि मग ती उणीव तशी राहिली नाही आणि आम्ही
पुढे जात राहिलो. नंतरचा कालावधी आपल्याला माहितीच आहे, मुख्यमंत्री पद आलं, मुख्यमंत्रीपद गेलं, हे दोनदा झालं माझ्या आयुष्यामध्ये. त्यामुळे मुख्यमंत्री होणं आणि राहणं आणि हा आता तो तसा काही फार म्हणजे दुःखाचा किंवा फार आनंदाचा असा विषय राहिलेला नाहीये. आता राजकीय क्षेत्रातला भागच झालाय. सत्ता येते जाते आणि त्यामुळे सत्ता आली म्हणून फार उड्या मारायचं काम आम्ही कधी केलं नाही आणि सत्ता गेली म्हणून फार दुःखी होऊन घरी बसलो असं कधी घडलं नाही. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ नाव. आणि त्याच्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये आज मी काम करत असताना एका परिपक्व भूमिकेतून माझं काम मी प्रामाणिकपणे करत आहे. पण तुम्हाला नेहमीच राजकारणात यायचं होतं का? तसं मला एकदम काही हो म्हणता नाही किंवा हो म्हणता येणार नाही. कॉलेज झाल्या मी MBA केलं, MBA मार्केटिंगवर केलं आणि उद्योग क्षेत्रामध्ये काहीतरी करावं असं डोक्यात होतं सुरुवातीला. परंतु साईड बाय साईड मी वडिलांची काही जबाबदारी विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये घेतलेली आहे. मग ती लोकसभेची निवडणूक असो, विधान परिषदेची निवडणूक असो, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी कामं करणं वगैरे अमुक तमुक, म्हणजे माझं हे काम वडिलांच्या करिअरशी निगडीत सुद्धा मी माझं काम स्वतंत्रपणे सुरू केलं होतं. आणि मग वन फाईन डे प्रसंग असा आला की त्यांनी ते लोकसभेमध्ये होते त्यावेळेस आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यावेळेस मग त्यांना पुन्हा निलंगेकरांना पायउतार व्हावं लागलं आणि मग शंकरराव चव्हाणांना राजीव गांधी यांनी महाराष्ट्रात पाठवलं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून. आणि त्यावेळेस मग ती जागा रिक्त झाल्यामुळे मी राजीव गांधींना विनंती केली की मला संधी आपण दिली तर मी ती जागा काढू शकेन. आणि त्यांनी मला ती संधी पहिल्यांदा दिली राजीव गांधींनी. आणि त्यामुळे मग मी त्या बाय इलेक्शन थेट लोकसभेमध्ये माझी पहिली निवडणूक लोकसभेची माझी आयुष्यातली आणि मी 1 लाख मतांनी निवडून आलो त्यावेळेस. सो दिस बिगॅन सडनली पण इट वॉज डेस्टिन. मी म्हणजे नशिबात किंवा जो भाग आपला जो लिहिलेला आहे हा असं घडलं. भाभी, आम्ही श्रीजयाला भारत जोडो यात्रेमध्ये बघितलं आणि त्यांचं कधी होर्डिंग लागत असतं, कधी बॅनर असतं नांदेडमध्ये. त्यामुळे त्यांनी तरी करिअरची निवड केली आहे असं वाटतंय. तुम्हाला तुमच्या दोन्ही मुली जर आल्यात राजकारणात किंवा आता श्रीजया आली तर तीच तुमची चॉईस आहे की तुम्हाला वाटतं त्यांनी काही वेगळं करावं? प्लीज अप टू देम. त्यांच्यावर सोडपोल आहे, त्यांना इंटरेस्ट असेल तर ते कॅरी ऑन. पण मला असं वाटतं की एकाचं उद्योगमध्ये जास्त लक्ष आहे आणि दुसरा इज इन पॉलिटिक्स लुकिंग आफ्टर फादर्स पॉलिटिकल कॅरियर सगळं, म्हणजे ते सोशल मीडिया आहे सगळं. तो आय थिंक शी मे कमिंग टू पॉलिटिक्स मागे पुढे. पण आम्ही त्यांच्यावर सोपवलं, त्यांनी जे त्यांना योग्य वाटतं ते शुड डू इट. खरं तर भाभी, ह्याच्यात फार राजकारण आपल्याला घ्यायचं नाहीये, पण एकच प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुम्ही सुद्धा आमदारकी अनुभवली आहे. कसे राहिले ते वर्ष? एक आमदार म्हणून स्वतःची कारकिर्दीकडे तुम्ही कसं बघता? मी आमदार झाली अशोकरावांच्यामुळे झाली. अशोकरावांनी सांगितलं उभं राहा, आम्ही उभं राहिलो. कारण की 20 वर्षापासून मी त्यांचा मतदारसंघ सगळं मीच फिरायची, सगळं लोकांना भेटणं गाठणं सगळं काही यूज टू बी बिझी, तर मी सगळं ते बघायची. त्यामुळे जेव्हा वेळ आली की ह्यांना खासदारकी उभं राहायचंय तर उभा कोण राहणार, तर लोकांची मत होतं की साहेब आपल्या घरातून कोणीतरी उभं करा. अँड सिन्स मी सगळ्यांची ओळख होती, माझी लोकांची संपर्क होता गावमध्ये, तर ते लोकांनी सांगितलं आणि साहेबांच्या आशीर्वादाने निवडून आले. त्या अनुभवाबद्दल सांगा. 5 वर्षाचे अनुभव होतं, चांगलंच होतं. एक वेगळं ॲटमॉस्फिअर होतं आणि एक गर्व पण वाटलं की ज्या जागेवर माझे सासरे होते, माझे मिस्टर बसायचे, तिथे मला जायला मिळालं, हे माझं भाग्य समजलं मी. अशोकराव, नांदेड म्हणजे हिंदू शीख संस्कृतीचा एक सुरेख संगम आहे. गुरुदा गद्दीमुळे नांदेडचा एकूणच चेहरा मोहरा बदलला असं म्हणतात. तर त्या आयोजनाचा तुमचा अनुभव कसा होता? ती एक संधी होती नांदेडला. असं आहे की शेवटी महाराष्ट्रातल्या एकंदरीत राजकारणामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या शहरांना अनेक वेळा भरपूर निधी मिळतो. पश्चिम राजकीय समीकरणच अशी असायची की मराठवाड्याला पैसे कमी, मग पश्चिम महाराष्ट्रात मुंबईला पैसे जास्त. हे साधारण समीकरण महाराष्ट्रातल्या राजकीय क्षेत्रात नेहमी राहिलेलं आहे. आणि म्हणून मला वाटलं की ही संधी म्हणजे ज्याला आपण गुरुता गद्दीचा जो सोहळा झाला त्यावेळेस आम्ही मनमोहन सिंग साहेबांना विनंती केली की नांदेडचं इन्फ्रास्ट्रक्चर एवढा मोठा इव्हेंट होतो आहे, त्या इन्फ्रास्ट्रक्चरला आपण काहीतरी मदत केली पाहिजे. तर त्यावेळेस जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन JNURM हा महत्वाकांक्षी कार्यक्रम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सर्वत्र देशभर शहरांसाठी
त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी पैसे दिले होते. तर नांदेडला जवळपास 2-2.5 कोटी नांदेडला पैसे मिळाले. नांदेडची पायाभूत सुविधा खऱ्या अर्थाने त्यावेळेस टेक ऑफ झाल्या. आणि नगरपालिका छोटी नगरपालिकेकडे पैसे किंवा महापालिकेकडे पैशाचं कारण नाही, परंतु मराठवाड्यातलं एक म्हणजे वाढणारं शहर इन्फ्रास्ट्रक्चरला डेव्हलपमेंटसाठी त्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांनी चांगली मदत केली. आणि नंतर बरीचशी कामं मंत्री म्हणून मला ज्या वेळेस संधी मिळाली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या ज्या काही गरजा होत्या त्या चांगल्यापैकी पूर्ण करण्याचा मला प्रयत्न आम्ही केला. आणि लोकांनी सुद्धा पॉलिटिकली भरपूर साथ दिली मला, नांदेडवासियांनी, हे मला मान्यच करावं लागेल. नक्कीच. मला तुमच्या दोघांच्या मध्ये ती कृष्णाची एक मूर्ती दिसते. भाभी, ती मूर्ती कुठली आहे, कशी आहे? म्हणजे ते आम्ही गुरुवायूरला गेलो होतो केरळला, तिथून मी घेऊन आलेली ती मूर्ती. माझ्या घरी तुम्हाला तेच सगळं देवच दिसतील. आर्टिफॅक्ट्स एवढे आहेत ना, गणपती, कृष्णा, असं वेगवेगळं हेच सगळं दिसेल. कृष्णाची मूर्ती आपण आणली गुरुवायूरहून, घरी गणपतीची मूर्ती. त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्यात ही तुमची आवड आहे का, वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर खास देवाची मूर्ती आणणं? हो, येस, मला आवड आहे. मला वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो, देवाची फोटो किंवा मूर्ती हे सगळं माझ्या घरात तुम्हाला हे सगळं दिसतं असं. आणि भक्ती माझ्या फॅमिलीमध्येच आहे. माझी सासूबाई खूप करायचे, सासरे करायचे, ते आमच्या घरात आहे. त्यामुळे कंटिन्यू आता कुठे बाहेर युजली आपण जातो, जे काही वस्तू आवडली ते घेतो. तर हे तिथे फार फेमस आहे मूर्त्या. तिथे हातीचे एक हाती तर फेमस मिळतो आणि एक कृष्णाची मूर्ती मिळते, म्हणून तिथून घेऊन आली. सरिता, याच्यामध्ये मला ऍड करायचं आहे की माझे वडील हे फार धार्मिक होते. म्हणजे हा त्यांचा भाग. कधी नेगेटिव्हिटी म्हणून काही लोक त्याचा वापर सोयीप्रमाणे करतात, परंतु ते सकाळी अर्धा तास सकाळी पूजा तयार व्हायच्या अगोदर सकाळी देवाची पूजा करायची आणि पूजा करून बाहेर पडायची. हे रोजचं नियमित. मी सुद्धा आज घराच्या बाहेर पडायच्या अगोदर कुठे का असे ना मी एक 10 मिनिटं तरी देवाचं नामस्मरण करतो. ही परंपरा ही आमच्या परिवारामध्ये, शंकरराव चव्हाण साहेबांच्या आमच्या 5 बहिणी, आम्ही सर्वांकडे ही परंपरा आहे. त्यामुळे कोणाला काय वाटतं हा विषय नाहीये. आम्ही सत्यसाईबाबांना मानतो, आम्ही शिर्डी साईबाबांना दर्शनाला जातो, आम्ही देवाच्या दर्शनाला जातो इकडे तिकडे. तर बऱ्याच लोकांना ते हा कधी कधी क्रिटिसिझमचा विषय होतो की हे बुवाबाजी करतात, हे इकडे जातात, हे दर्शनाला जातात. मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये कोणाला तरी मानतो. आता कुबेरला सुद्धा जाऊन येतात, दर महिन्याला एक चक्कर कुबेरला असते बडोद्याला. तर मुद्दा असा आहे की आम्हाला सगळ्यांना देवाच्या आशीर्वादातून खूप शांती मिळते, मनाला खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं. बऱ्याच लोकांनी आता देवधर्म सोडून दिला आहे, म्हणजे मी काय टीका करत नाही, कोणा प्रत्येकाचा हा विषय आहे. परंतु आम्ही नाही, आम्ही आमचं जी परंपरा आहे, जी आईवडिलांपासून चालून आलेली आहे, ती आजही कायम आहे. आणि जिकडे जाणं शक्य होत जातो, वर्षभर एखादी तरी पूजा अर्चा होते, होम हवन होतं, काहीतरी वर्षभरात चालूच राहतं. त्यामुळे ही पूजा अर्चेची जी परंपरा आमच्या घरात, ही आईवडिलांपासून पहिल्यापासून आली. प्रत्येकाच्या आमच्या घरामध्ये एक खूप वातावरण, त्याच्यामुळे शांतीचं वातावरण राहतं घरामध्ये. कुठल्याही प्रसंगाला एक मानसिक तयारीतून आम्ही असतो आणि देवाचा आशीर्वाद नेहमी राहिलेला आहे. नक्कीच. आणि श्रद्धा हे प्रत्येकाची आपापली असते, ती भावना प्रत्येकाची आपली असते. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रानं तुमचं शेतकरी रूपही बघितलं. काय सांगाल त्याबद्दल? शेती आहे ना, वडिलांनी घेतलेली शेती आजही आहे. तिथे आम्ही जातो. ज्यावेळेस पोळा असतो, पोळ्याच्या दिवशी परिवार आम्ही जातो, तिथे बैलांची, गायीची वगैरे पूजा करतो, तिथे त्यांना खाऊ घालतो. आणि शेतावर संध्या जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेस चक्कर असते. त्यामुळे आता शेतकरी फार मोठा वर मी शेतकरीच नाहीये. ज्याला म्हणतात ना शेतकरी, उलट्याहून शेळा हाकायचं, म्हणजे शेतीमध्ये काय चाललंय फक्त ऐकत असतो की काय चाललंय. माझी मिसेस जात असते शेतावर व ती पाहत असते, तेवढा वेळ मिळत नाही. परंतु शेती संदर्भातली माहिती आहे. महाराष्ट्रामधला शेतकरी हा मोठा घटक आहे, लाखोचा पोशिंदा आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना
जे मदत करता आली पाहिजे, शासनात असो किंवा बाहेर असो. शेतकऱ्यांविषयी धोरणामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपल्याला त्यांच्या शासनाच्या माध्यमातून असो किंवा जिथे आम्ही असतो त्यातून मदत करता आली पाहिजे, ही सदैव भावना मनामध्ये आहे. कारण की आम्ही स्वतः शेतकरी आहोत. भाभी, तुम्ही शेतीकडे जास्त लक्ष देता, मग तुम्ही कसं ठरवता कुठलं पीक घ्यायचं? काही बदल करता का? काही मॉडर्न टेक्नॉलॉजी बद्दल माहिती घेत असता का? येस सगळंच बघ. म्हणजे आजकाल लेबर एवढा महाग झाला आहे, तर यू हॅव टू गो टू मॉडर्न टेक्नॉलॉजी करायलाच लागतं. लोकांना म्हणजे माणसं मिळत नाही, तर मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरायला लागतात. पण शेती सीझनप्रमाणे जे काही शेतीला पीक पेरायचं असतो ते माझं ठरलेलं असतो. ते जाऊन बघणं, शेताचा माल झाल्यानंतर ते बाजारात आणणं, हे सगळं माझं प्रत्यक्ष लक्ष असतं. येणाऱ्या काळातल्या आता काय फोकस आहे, काय पुढचे प्लॅन्स आहेत? असं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतो देशामध्ये राजकारण, आता इलेक्शन सुरू आहेत 4 राज्यामध्ये, मी ते 5 राज्यामध्ये, मी तेलंगणामध्ये जाऊन आलो. महाराष्ट्रात सुद्धा लहान मोठ्या निवडणुका होत राहतात. काँग्रेसला आगामी काळ चांगला राहील असं नक्की मला वाटतंय. आणि चॅलेंजेस आहेत, दाखवत नाही, चॅलेंजेस आहेत आणि त्या चॅलेंजेस समोर जाऊन राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार किंवा महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये यावं, अशा प्रकारची निश्चित आम्हा सर्वांना वाटतंय आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. अशोकराव, महाराष्ट्राच्या जनतेला दिवाळी निमित्त आपण काय आवाहन कराल, काय सांगाल? दिवाळी निमित्त आम्हाला एवढीच पहिली ईश्वरचरणी प्रार्थना करायची की ही दिवाळी तमाम देशातल्या नागरिकांना, महाराष्ट्रातल्या नागरिकांना सुखाची, समाधानाची, समृद्धीची जावो आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद हा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना अनुभवायला मिळावा. त्यांची पिढी त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा चांगले दिवस आगामी काळात पाहायला मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना नेहमीच आमच्या मनामध्ये आहेत. आणि त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की देशामध्ये ज्या पद्धतीने आज वेगवेगळ्या राजकारणापाठी काही चाललं राजकारणासाठी, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. देशातला एकोपा कायम राहील. आपल्या देशामध्ये 18 पगड जाती आहेत. राजकीय निवडणुका आल्या की प्रत्येकाला त्या जाती समाजाचा उपयोग करून राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न अनेक राजकीय पक्ष करत असतात. त्याच्यापासून लांब राहून आपण आपल्या देशातील सामाजिक एकोपा कायम ठेवून देशाला समृद्धीकडे आगामी काळामध्ये नेण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कुटुंब काम करत असतं. ते ह्याच्यामध्ये विभाजन न होता एकोप्याने देशामध्ये काम व्हावं, एक चांगल्या वातावरणामध्ये देश पुढे जावा, अशा प्रकारची अपेक्षा माझ्या मनात नक्की आहे. आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. आपण खास दिवाळीच्या सणात सेलिब्रेशन्सच्या मधनं वेळ काढलात, आमच्याबरोबर ह्या गप्पाटप्पा केल्यात, त्याबद्दल परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद. आणि दिवाळीच्या तुम्हाला, तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. उद्या आपण परत भेटूया 7:56 तोपर्यंत पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.